नमस्कार, देवयानीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय बटाटा आणि ब्रेडचे टोस्ट. तर त्याच्यासाठी आपण बटाटा खिसून घेतलेला आहे, थोडंसं तेल घालून त्याला वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट कमी जास्त करू शकतो. त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे, आलं लसूणची पेस्ट आणि त्याच्याबरोबर अजून थोडीशी हिरवी मिरची थोडी कुटून घालायची आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि बेसनचं पीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ. काही जणांना खूप जास्त मीठ म्हणजे बरोबर चवीचं लागतं आणि बऱ्याच जणांना खूप कमी मीठ खायची सवय असते, तर आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालू शकतो आहे. त्यानंतर या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं घट्टसर होणार कारण बटाटा आपण वाफवून घेतलेला आहे. तर बेसन घातलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं पाणी घालावं लागणार. तर हळूहळू आपण पाणी घालायचं आहे. साधारण अशा प्रकारचं बॅटर आपण तयार करायचं. अजून थोडंसं लूज केलं तरी चालते आणि ब्रेडच्या स्लाईसवरती ते हाताने लावून घ्यायचं. आता तुम्ही चमच्याने किंवा नाईफने लावून घेऊ शकताय. मी हाताने लावते, मला ते सोपं वाटतं. त्यानंतर ब्रेडच्या एका बाजूला हे लावून घ्यायचं, तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती तेल सोडायचं. आता आपण इथं बटरही सोडू शकतो, पण आपल्याला तो बटाटा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे पूर्ण. आणि बेसन जे आहे त्याला कच्ची चव लागायला नको किंवा जे बटर आहे ते जळतं, त्यामुळं आपण आधी तेलच टाकून भाजून घेतो आहे आणि नंतर उलटून पालटून त्याला दोन्ही बाजूनी खूप चांगल्या पद्धतीने भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटर टाकू शकतो. तर हे असं दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं, दाबून दाबून त्याच्यामधलं बेसन आणि हे सगळं भाजलं पाहिजे. आणि त्यानंतर आपले तयार आहेत खाण्यासाठी. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि देवयानीज किचनला फॉलो करा, ज्याने तुम्हाला नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळते. ज्यांना क्रिस्पी पाहिजे त्यांनी थोडंसं अजून मागच्या साईडने ब्रेड